सर्वांना नमस्कार. शिक्षक भरती संदर्भातील सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, कारण 50% वरून 80% पदभरतीस मान्यता मिळालेली आहे. ती म्हणजे मायनॉरिटी एज्युकेशन ज्या संस्था आहेत त्यामध्ये. या अल्पसंख्याक संस्था आहेत त्या जवळपास महाराष्ट्रभर 3223 आहेत. आणि मित्रांनो, ही जी पदभरती आहे त्याच्यामध्ये 1 ते 12 पर्यंत सर्वच संस्था यामध्ये इन्क्लूड असतात. आणि जास्तीत जास्त या संस्था आहेत त्या असणार आहेत 9 ते 10 आणि 11 ते 12. कारण आपण पाहतोय की जे सिनियर कॉलेज असतात त्यांना ज्युनियर कॉलेज अटॅच असतात. अशासुद्धा खूप साऱ्या लिंग्विस्टिक मायनॉरिटीवाल्या शाळांना आता मान्यता मिळालेली आहे आणि संघटनेच्या प्रयत्नांना यशसुद्धा आलेलं आहे. या संदर्भातील GR नुकताच पब्लिश झालेला आहे, आपण तो सुद्धा पाहूयात. परंतु आपण त्या अगोदर इथे अप्लाय कसं करायचं असतं यासाठी सेवा शर्ती अटी नियम काय आहे ते सुद्धा पाहून घेणार आहोत. मित्रा DED BEd TET1 TET2 CTET असेल आणि तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन 12वीपर्यंत शिक्षण जरी झालं असेल तरी तुम्ही इथे एलिजिबल आहात, कारण यासाठी TAIT बंधनकारक नसणार आहे. ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. आणि या संस्था द्वारे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात सुद्धा नोकरी लागू शकते. मित्रांनो, आपण आता GR पाहूयात आणि ही लिस्टसुद्धा आपण पाहणार आहोत. भली मोठी लिस्ट आहे. ही जर लिस्ट तुम्हाला हवी असेल तर मात्र तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये Google ड्राईव्हची लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला ही जवळपास एवढ्या शाळांची लिस्ट भेटेल. 3000+ शाळा आहेत आणि या शाळांमध्ये तुम्ही जाऊन जरी ॲप्लिकेशन टाकलं, जेव्हा त्यांची ॲड येईल तेव्हा मात्र तुम्हाला ते बोलवतील. मित्रांनो, सिम्पल प्रोसेस असते. यांची न्यूजपेपरमध्ये ॲड येते, जे ऑथराईज न्यूजपेपर आहेत त्याच्यामध्ये ॲड आल्यावरती तुम्हाला तिथे अप्लाय करायचं असतं. कधीकधी तुम्हाला वॉकिंग इंटरव्ह्यूसाठी सुद्धा बोलवलं जातं आणि तुमचा इंटरव्ह्यू घेऊन इथं तुम्हाला जॉईन करून घेतली जाते आणि नंतर तुमचा प्रस्ताव शालेय विभागाला पाठवला जातो आणि तुम्हाला शिक्षण सेवक किंवा तुमची निवड केली जाते. सो मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आत्तापर्यंत फक्त 50% पदभरतीस मान्यता होती, आता ती 80वर गेलेली आहे. यामुळे जे शिक्षक झालेले आहेत, ज्यांना कमी मार्क्स आहेत, ज्यांना टॅटमध्ये देऊ शकले नाही आहेत किंवा तिथं त्यांचा नंबर लागू शकत नाही, जी दुसरी टेट चालू आहे, किंवा ज्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये नोकरी हवी, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, कारण ही महत्त्वपूर्ण बातमी आहे. जर तुमच्याकडे गुणवत्ता असेल, क्वालिटी असेल तर तुम्हाला इथं नोकरीसाठी कोणीही रोखू शकत नाही आहे, कारण इथं टॅट मात्र बंधनकारक नसणार आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. शिक्षकांच्या हक्काच्या लढ्यासाठी सक्रिय आपण लढत आहोत. मित्रांनो, हा 26 सप्टेंबरचा शासन निर्णय आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतो की अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांची अत्यावश्यक रिक्त पदे भरण्याबाबत आणि या संदर्भात नुकतीच शिक्षण मंत्र्यांची संघटनासोबत बैठक झालेली आहे आणि संघटनांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. आणि आता मात्र शिक्षक पदभरतीचा अल्पसंख्याक शाळांमध्ये मार्ग मोकळा झालेला आहे आणि जास्तीत जास्त पदं यामध्ये 9 ते 12ची असणार आहे. हे मात्र आपण अजिबातसुद्धा विसरायचं नाही आहे. सो जास्तीत जास्तपर्यंत आपण पोहोचवणं गरजेचं आहे. किती पदं या संस्थांमध्ये भरणार आहे त्याबद्दल इथं दिलेलं आहे. आपण पाहतोय उक्त विषयाबाबत आपणास कळवण्यात येते की राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील अत्यावश्यक असलेली एकूण 1474 रिक्त पदे भरण्यास 2/2/2023च्या शासन पत्रान्वयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच संदर्भीय क्रमांक 3 येथील शासन परिपत्रान्वये अल्पसंख्याक संस्थांमधील रिक्त दिनांक 21/6/2023च्या शासन निर्णयामध्ये सामान्य शाळांमधील 80% पद भरण्यास परवानगी देण्यात आली होती. यास्तव अल्पसंख्याक शाळांमधील देखील मंजूर शिक्षकीय पदांच्या 80% भरण्यास यान्वये मान्यता देत आहे. मित्रांनो, म्हणजे आपण पाहतो की प्रथमतः रिक्त पदे भरण्यास 1474 पदे भरली जाणार होती आणि 50% तेव्हा मान्यता होती. परंतु नवीन जो शासन निर्णय देण्यात येत आहे त्याचा संदर्भसुद्धा दिलेला आहे. 21/6/2023च्या नुसार जी 80% पदभरतीस मान्यता देण्यात येत आहे त्याच्यामध्ये मात्र जास्तीत जास्त पदे अजून ॲड होणार आहेत. म्हणजे जवळपास या पदभरती अंतर्गत
2 ते 2,500 पदे भरली जाणार आहेत. सो मित्रांनो, यानुसार तुम्हाला तुमच्याच जिल्ह्यामध्ये जॉब मिळणार आहे. सो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि सर्वांपर्यंत पोहोचवा, कारण सध्या नोकरीही महत्त्वाची आहे आणि ज्या काही तुम्हाला पगार भेटणार आहे या शाळांमध्ये तुम्ही जॉब करत असताना, तो मात्र तुम्हाला शालेय विभागाचाच भेटणार आहे आणि सर्व नियम, शालार तायडी सर्व जे काही रिलेटेड गोष्टी आहेत त्या शालेय विभागाच्या ज्या पवित्र पोर्टलद्वारे जी भरती होते त्याच सारखी असणार आहे. त्यामुळे ही सर्वात महत्त्वाची गुड न्यूज आहे, ती सर्वांपर्यंत पोहोचवा आणि हे कक्ष अधिकारी आपले जे दत्तात्रय शिंदे जे मंत्रालयामध्ये बसतात त्यांच्या सहीनिशी महाराष्ट्र शासन निर्णय आहे तो निर्गमित होत आहे. सो मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ही आपण लिस्ट पाहूयात. भाषिक अल्पसंख्याक दर्जाची मान्यता प्रदान करण्यात आलेल्या संस्थांची यादी म्हणजे लिंग्विस्टिक किंवा रिलिजियस मायनॉरिटी असते त्या ह्या शाळा आहेत आणि आपण पाहतोय की 1 पासून सुरुवात झालेले. मित्रांनो, लिस्ट भरपूर मोठी आहे, म्हणजे जवळपास 3,000+ शाळा आहेत, 183 पेजेस आहेत. मी फक्त थोडंसं तुम्हाला या व्हिडिओमध्ये ओव्हरलुक करून दाखवत आहे. किंवा जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल ड्राईव्हला लिंकला क्लिक करा, जेणेकरून मला त्याचं अपडेट्स मेलला येईल आणि मी तिथून तुम्हाला ही शेअर करणार आहे. सो आपण ही गोष्ट पाहून घेऊयात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण नियम अटी या साध्या आहेत. असाही या शाळांमध्ये काही एक मानस आहे की या शाळांमध्ये पैसेच घेतले जातात. मित्रांनो, असं अजिबात सुद्धा नाही. अशा बऱ्याच अल्पसंख्याक शाळा आहेत तिथे पैसे घेतले जात नाही. तुमच्या गुणवत्तेवरती तुम्हाला नोकरी दिली जाते. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, ख्रिश्चन मायनॉरिटीच्या शाळा आहेत, गुजराती मायनॉरिटीच्या शाळा आहेत, सिंधी मायनॉरिटीच्या शाळा आहेत, उर्दू मायनॉरिटीच्या शाळा आहेत, हिंदी मायनॉरिटी आहे किंवा बौद्ध मायनॉरिटी आहे, कन्नड मायनॉरिटी आहे. आपण पाहतोय की वेगवेगळ्या मायनॉरिटीच्या या व्हिडिओमध्ये जे आपण पाहत आहेत त्या शाळा आहेत आणि त्याच्यामध्ये आता पदभरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि इथे मात्र तुम्हाला माध्यमनुसार प्राधान्य देण्यात येत नाही, जे तुमचा फक्त क्वालिफाईंग क्रायटेरिया बघितला जातो. आपण इथं पाहतो की मल्याळम माध्यमच्या सुद्धा याच्यामध्ये शाळा आपण ॲड होतोय. मुस्लिम आहेत, बौद्ध आहेत, तेलुगू आहेत, येस उर्दू तर आपण प्रथमतः पाहतच येतोय. ही लिस्ट फक्त आपण ओव्हरलुक करत आहोत आणि जर एखादी शाळा जर तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल तर मात्र याचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. हे फक्त तुम्ही कोणीसुद्धा विसरायचं नाही आहे. तर आता प्रश्न येतो की याच्यामध्ये मराठी मायनॉरिटीची शाळा आहे का? तर आपण पुढे पाहूयात. त्याचबरोबर तमिळ मायनॉरिटी आपण याच्यामध्ये बघतोय. त्याच्यामध्ये ओडिया मायनॉरिटी आहे. म्हणजे अशा प्रत्येक मायनॉरिटीच्या शाळा आपल्याला इथं असल्याच्या दिसतंय आणि मित्रांनो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आता या हजारो शाळांची हजारो पदं मात्र खुली झालेली आहेत आणि त्याच्यासाठी टॅट बंधनकारक नसणार आहे. सो खूप महत्त्वाचा निर्णय आहे आणि संघटनाच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. सो याच्यामध्ये पवित्र पोर्टलमध्ये सुद्धा शिक्षक भरती चालू आहे, परंतु हा सुद्धा एक सुवर्ण संधी तुम्हाला चालून आलेली आहे. ती फक्त दौडू नका. अशा ज्या काही जिल्ह्यावाईज तुमची जर याच्यातली तुमच्या जिल्ह्यातली एखादी शाळा असेल, असं अजिबात सुद्धा बंधन नाही की या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचं आहे. तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र याच्यासाठी अप्लाय करू शकता, परंतु तुम्ही जेव्हा हे अप्लाय करणार आहात या शाळांमध्ये तेव्हा मात्र ते जरी संस्था असल्या तर त्यांच्या वेगवेगळ्या ब्रांचेस असतील, तिथं तुम्हाला काम करावं लागणार आहे आणि जिल्हानिहाय शिक्षक भरतीचा इथे कोणताही नियम नाही आहे. हा सर्वात महत्त्वाचा TET1, TET2 किंवा CTET जे तुमचं क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला इथं मात्र बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि आता आपण शेवटच्या पेजवर पोहोचलेलो आहे, ते म्हणजे 3,221 शाळा. ती म्हणजे पहिली पुण्यावरून सुरुवात झाली आणि शेवटची आता यवतमाळ आहे. मध्ये जळगाव, औरंगाबाद, बुलढाणा, उस्मानाबाद, वाशिम, भंडारा, यवतमाळ, जालना, मुंबई उपनगर, पुणे, नांदेड, भंडारा, नागपूर, अकोला, सातारा बऱ्याच आहेत. तुम्ही धुळे एकदा तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे. आणि मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि जी तुमच्या जर जिल्ह्यातली शाळा असेल किंवा तुम्हाला जर माहितीची शाळा असेल तर इथं ॲप्लिकेशन द्यायला विसरू नका, कारण ही सुद्धा तुम्हाला नोकरीच शाळा देणार आहे. कारण विद्यार्थ्यांना सध्या शिक्षकांची जी कमतरता भासत आहे त्याचा शालेय विभाग परिपूर्तता करण्यात दिसतोय. यासाठी
शालेय शिक्षण मंत्री केसरकर साहेबांचे खूप सारे धन्यवाद. आपल्या ज्या संघटना याच्यासाठी सतर्क कंटिन्यू प्रयत्न करत आहेत, त्यांच्या प्रयत्नाला सुद्धा यश आलेलं आहे. त्यांच्यासुद्धा आम्ही भावी शिक्षक अभियोग्यताधारक ऋणी असू, कारण त्यांनी ही सुवर्ण संधी मिळून आम्हाला दिलेली आहे. स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.